कोल्हापुरातील कळंबा पाचगाव परिसरासह अन्य भागांना पिण्याचं पाणी पुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक कळंबा तलावामध्ये जाणाऱ्या ओढ्यात मटण चिकन मासे विक्रेते घाण टाकत असल्याचं कळंबा तलाव बचाव कृती समितीच्या निदर्शनास आलं। कळंबा तलावात घाण टाकणाऱ्या मटण चिकन व्यावसायिकांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी कळंबा तलाव बचाव कृती समितीच्या वतीनं कळंबा ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन आज कृती समितीच्या वतीनं देण्यात आलं। संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कळंबा तलाव बचाव कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। त्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो आणि हे जे कळंबा तलाव प्रदूषण होतंय ह्याच्या पाळतीवर आम्ही गेले 3 महिने या पाळतीवर होतो। त्या दिवशी आम्हाला हे मटण दुकानदार मालक आणि त्यांचे 2 कामगार स्वतः तिथं जे पाणी कळंबा तलावाच्या ओढ्यामार्फत तलावात जाते त्या पाण्यामध्ये मटणाच्या भरलेल्या बादल्या जे काय असेल मटणाचं कोंबडीचं सगळी घाण ते तिथं टाकत असलेले आम्हाला आढळल्यानंतर आम्ही त्यांना पकडल्यानंतर त्यांना आम्ही विचारणा केली की हे कोण तुम्हाला टाकायला लावलंय। त्याच्यावर त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही। आम्ही त्यांना अजिबात काही मारहाण अजिबात केली नाही। कायदेशीर जी काय कारवाई होईल तिथं आम्ही पोलिसांना सुद्धा बोलवून घेतलं। पोलिसांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे। आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा निवेदन दिलेलं आहे। ह्याच्यावर जर कारवाई या 2 दिवसात जर नाही झाली तर आम्ही डायरेक्ट आयुक्तांच्याकडे जाणार, प्रदूषण मंडळाकडे जाणार। पुढची जी प्रोसेस आहे ती कायद्यानं जी प्रोसेस आहे ती आम्ही सगळी करणार। हे जर काय ह्यात कोण राजकारण करत असेल तर त्याला कळंबा गाव सगळा कोणीही सोडणार नाही, त्याला अजिबात त्याला आम्ही सोडणार नाही। यात राजकारण कुणीही करू नये। सगळ्या गावाचा प्रश्न आहे, गावाच्या जीवन मरणाचा पाण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे अजिबात कुणीही यात राजकारण करू नये। आणि जर काय ह्याच्यावर जर ऍक्शन शासनानं जरी नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन सगळ्या गावातले प्रत्येक महिला असू दे, प्रत्येक आता सध्या गावात सगळं समजलेलंच आहे, काय अडचण नाही। गावातनं बऱ्याच लोकांचा मला फोन आलेला आहे, जे पकडला ते चांगलं काम तुम्ही केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि किती भागांना पाणी जाते हे जे सगळं कळंबा तलाव आहे ना, कळंबा तलाव तर पाणी पितंयच आणि अडचणीच्या वेळेला नगरपालिकेला सुद्धा पाणी जातंय। म्हणजे कळंबा तलाव हा आपल्याला राखून ठेवला पाहिजे। ज्यावेळेला पूर परिस्थिती निर्माण होत्या त्यावेळेला कळंबा तलावाचंच पाणी फक्त कोल्हापूरला सुद्धा देऊ शकतोय। जे पाणी पुरवठा शिंगणापूरचा आहे, आता आलेलं पाणी आहे, ज्यात काही अडचणी आल्या तर कळंबा तलावाचंच पाणी सगळ्या खालच्या भागात जाते। त्यामुळे शासनाने याची आमच्या कळंबकरांच्या जीवाचा प्रश्न आहे। आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी, आता एक खोकला लागायचा प्रकार चालू झाला 2 दिवसापासून। गोळ्या आता बरेच दवाखान्यात फुल आहेत सगळे, खोकला लागायचा गोळ्यात व्हायरल इन्फेक्शन झालंय। आणि जर का असंच चालू राहिलं तर लोकांच्या जीवावर ते बेतणार आहे आणि मोठा एक विस्फोट होणार आहे। आता जी काळजी आपण जर कळंबकरांनी नाही घेतली तर मग आपलं अवघड प्रश्न होऊन बसणार आहे। या दूषित पाण्याचा प्रश्नाचा कंडका या 8 दिवसातच पडला पाहिजे। आणि शासनाचा आम्ही 100% सगळे गावकरी मंडळी आमच्या पाठीमागे आहेत आणि 100% आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आणि त्याच्यावर कडक कारवाई ही करणारच। 100% केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील पॉवर ग्रेड जवळ तलाव संलग्न असलेल्या ओढ्यामध्ये मटण मासाची घाण टाकली जात होती। गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे। यामुळे या तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर पाणी देखील प्रदूषित होताना दिसतंय। जर हा प्रकार थांबला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी कृती समितीचे नामदेव साळोखे, अमर पाटील, सागर कदम, संग्राम जाधव, प्रकाश टोपकर, संग्राम साळोखे, बाजीराव पवार, सागर भादुलक, रोहित निकम, वैभव पवार, अमृत रोहार, अभिजित साळोखे आदींसह कृती समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।